नमस्कार, बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वरवण गटातले उमेदवार आपल्यासोबत आहेत. आज आपण जाणून घेऊ त्यांच्याविषयी, त्यांच्या निवडणूक प्रचाराविषयी. ताई, बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नमस्ते. आपण स्वतःविषयी काय आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या? मी माझं शिक्षण MBBS DMRE झालेलं आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. मी महिला हॉस्पिटलमध्ये सेवा केलेली आहे आणि माझं सासर नांदगावचे खळद परिवार आहे, तसेच माहेर शेळके परिवार पारगावचं. अजूनही माझं ताकुण्याचं पारगावचं आहे. तुम्ही डॉक्टरी पेशात असताना तुम्ही आता रुग्णसेवा केलेला आहे, पण निवडणुकीत उतरण्याचं तुमचं काय कसं ठरलं? आम्ही गेले 3 वर्षापासून माझे हस्बंड डॉक्टर विशाल खळदकर, आम्ही इथं कॅन्सर सेंटर चालवतोय केडगावमध्ये. रुरल प्रॅक्टिस करतोय. त्यात लोकांचे जे समस्या आहेत खूप जवळून बघितले आणि त्यात आमच्या सासरचं खूप सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय योगदान होतं. त्याला प्रेरित होऊन मी निर्णय घेतला की संधी निवडावी. निवडून आल्यानंतर तुमचं काय विजन असणार आहे? निवडून आल्यानंतर जसं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा येतात, त्याचा आपण स्तर थोडं वाढवणार आहे. महिलांचं आरोग्याकडे लक्ष देणार आहे. आयुष्यमान भारत स्कीम आपण चालवतोय सेंट्रल गव्हर्नमेंटची, तर मात्र रेग्युलर स्क्रीनिंग कॅम्प ठेवूयात आपण. ड्रेनेज लाईन, स्ट्रीट्स, जे रस्ते त्याच्या लाईट्स नसतात, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स वाढते. तर रुरलमध्ये पण खूप वेळा जास्त ऍक्सिडेंट रोड ट्रॅफिकचं प्रॉपर रोड नसल्यामुळे होते, पॉटहोलमुळे होते. हे जे गोष्टीत आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार आहात. आता तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीत उतरताय, मतदारांचा एकंदर काय कल वाटतो? मतदारांचा प्रतिसाद छान आहे. त्यांना असं मतदारांना काम करणारा माणूस हवंय. त्यांना असं फक्त आश्वासन देणारा नकोय. लोकांचं मानसिकता पण बदललेली आहे. तर माझा जो बॅकग्राऊंड आहे त्याचा उपयोग करून, शिक्षणाचा उपयोग करून चांगले निधी आणूयात, चांगले योजना राबवूयात. जसं आमचे आजीदादा, स्वर्गीय आजीदादांनी लाडकी बहीण योजना आणली होती, असे आता जे पण महिलांना सशक्तीसाठी लागणार आहे वोकेशनल ट्रेनिंगसाठी, अशी आपण खूप सारे योजना करूयात. आता 2 दिवसावर मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना हे आवाहन करेल की त्यांची जबाबदारी की त्यांनी होतपूर उमेदवार निवडून आणावा. त्यांचं जो मत आहे खूप मोलाचं आहे आणि जिल्हा परिषद हे इलेक्शन खूप मोठी निवडणूक आहे. तर ह्याचा त्यांना विकासात खूप ग्रामीण लेवलला जो विकास, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं लागतंय ते जिल्हा परिषद मार्फत खूप चांगलं काम करता येतं. तर तुम्ही होतकर उमेदवार निवडून आणावा. धन्यवाद ताई. बीबीसी स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.